हॅलो गाईज. तर उद्या आहे संक्रांती आणि आज आपण बनवणार आहे तिळाचे लाडू. सो ब्लॉग पूर्ण पहा आणि ब्लॉग आवडला तर ब्लॉगला नक्की लाईक करा. तर आता मला खायची होती पाणीपुरी. सो शुभमने पाणीपुरी आणून दिले. सो मी ते पहिले पाणीपुरी खाणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण बनवूया तिळाचे लाडू. सो स्टे ट्यून. इथे मला पाणीपुरी आणून दिले त्याने. जास्त आहे कारण सगळ्यांसाठी आहे, पण मी आता एकटी आहे घरी. सो मी आता एकटीच खाणार आहे आणि बाकी सगळं सामान आणलं आहे, थोडंसं संपलेलं ते. आणि लाडू बनवायला काय काय लागतं ते मी तुम्हाला नंतर शेअर करते. सो थोड्या टाइमने भेटूया. मी पाणीपुरी खाऊन घेते फटाफट. गाईज, मी पाणीपुरी कशी खाते घरी ते तुम्हाला दाखवते, कारण माझी एक स्टाईल आहे खायची. सो आय विल शेअर विथ यू. जसं जेवतो तसं मी ताट भरलंय. हे आहे रगडा, हे तिखट पाणी, हे गोड पाणी आणि शेव. आणि पाणीपुरी तर मी डायरेक्ट पिशवीतूनच घेणार आहे काढून, कारण ह्याला परत एक डिश लागेल. सो तर मी आता एक ब्लॉग बघत बघत म्हणजे वाईफ विथ यशी, ते लोक जे फेमस आहेत त्यांचा ब्लॉग बघत बघत पाणीपुरी खाऊन घेते आणि मग भेटूया थोड्या टाईमने. इथे मी साहित्य घेतलंय. हे घेतलंय मी शेंगदाणे, 1 किलो तीळ आहे, गूळ आहे, नंतर तूप आणि वेलची पूड. ही पूड करून एवढंच सगळं साहित्य लागणार आहे. आपण एकदम कडक न होणारे एवढंच साहित्य लागणार आहे आणि कडक न होणारे लाडू आपण बनवणार आहे. तर त्यासाठी मी पहिले शेंगदाणे भाजून घेते आणि तीळ पण भाजून घेते. मग आम्ही तुम्हाला दाखवते की कसं बनवायचं आहे. हे शेंगदाणे गरम झालेत. आता ह्याची साल काढून घ्यायची आणि थोडेसे तुकडे तुम्ही करू शकता किंवा सेपरेट असे 2 भाग सुद्धा करू शकता. तो मिक्सरला लावून वरच्यावर तुम्ही भरडून पण घेऊ शकता. तर तुमच्यावरती आहे की किती बारीक करायचं आहे तुम्हाला. तर आता आपण गरम करणार आहोत तीळ. आणि मी तीळ जास्त घेतले कारण आम्ही जास्त बनवून ठेवणार आहे लाडू. 1 किलो तीळ आहेत हे. आणि आता हे आपण गरम करायचे. तर तीळ गरम झाले हे पाहण्यासाठी जसं त्यांचा आवाज येतो तडतड तडतड, तर आवाज यायला लागला की आपण गॅस बंद करूया. तर गाईज, आता आपले तीळही भाजून झालेले आहेत आणि इथे मी शेंगदाणे फोडून घेतलेत, कापडात बांधून फोडलेत त्यांना. सो आता हे मिक्स करून गुळाची तयारी करूया. गुळ वितळवण्यासाठी आपण आधी टाकणार आहे तूप. तुपामध्ये जो साधा गुळ येतो आपला घरी जो आपण वापरतो तोच गुळ आपल्याला वापरायचा. सॉरी, जो साधा गुळ येतो तोच गुळ आपल्याला वापरायचा आहे, कारण तो जास्त कडक नाही होत. जर चिक्कीचा वगैरे गुळ वापरला तर तो कडक होणार. तो जो साधा गुळ आहे तोच आपण वापरूया. सो याच्यामध्ये मी आता गूळ गरम करून घेते. गाईस, हे गूळ वितळलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे हे तीळ. आता ह्याच्यात टाकते थोडीशी वेलची पावडर, थोडीशीच, कारण थोडंसं स्मेल आणि जराशी कलर यायला. आता हे आपण मिक्स करून दाखवते. हे गाईस, अशा प्रकारे हे असं पीठ झालंय रेडी. थोडंसं गरम आहे, पण जर तुम्हाला असे गरमवालं नसेल बनवायचं, आणि हे लाडू बी बनवलेत. सो हे जर तुम्हाला गरमवालं नसेल बनवायचं तर तुम्ही जो गूळ असतो तो आणि तीळ डायरेक्ट मिक्सरला लावून ते थोडंसं असं घट्ट होतं, तर त्याचे पण तुम्ही लाडू असे बनवू शकता गरम चटके खाण्यापेक्षा. आणि ते थोडंसं गरम केलं की ते मिळून जातात लाडू. तर थोडेसे चटके तर बसतायत, पण मी आता बनवून घेते फटाफट, जेवढे होतील तेवढे. नाहीतर नंतर मग शुभ मला दुकानातून, तर मग त्याला घेऊन बसेन बनवत. खूप आहे, 1 किलो जास्त आहेत ना, त्याच्यामुळे लगेच होणार नाही. तर बघूया किती बनतात लाडू 1 किलोमध्ये, मी तुम्हाला सांगेन. तर स्टे ट्यून. तर गाईज, ही मी तुम्हाला दाखवणार होती की कडक न होणारे लाडू. आणि हे सगळे लाडू कडक झाले का? कारण शुभमने आणलेला चिक्कीचा गुळ. तर काय बोलणार. तर जर तुम्ही कधी लाडू बनवत असाल आणि तुम्हाला कडकवाले लाडू नाही बनवायचे तर तुम्ही साधा गुळच वापरा. काय करायचं आहे, साधा गुळ गरम नाही केला तरी पण चालेल. एकदम बारीक बारीक आपण जसं विळीवर असं चिरतो तसा बारीक बारीक तो करून घ्यायचा. आणि मिक्सरमध्ये तीळ, शेंगदाणे आणि ते गुळ मिक्स करून असं थोडं थोडं मिक्सरला फिरून घ्यायचं, जेणेकरून तो गुळ मिक्स होईल तिळामध्ये आणि मग ते तुम्ही लाडू बनवू शकता डायरेक्ट. आणि ते कडक नाही होत. जर तुम्हाला ते चिटकट नसतील तर एकदम लाईट, एकदम सॉफ्ट गरम करायचे,
ते जे सारण असेल तर आणि ते लाडू एकदम सॉफ्ट राहतात. आता हे लाडू आहेत ते एकदम चिकट आणि कडक झालेत. सो जर तुम्ही कधी लाडू बनवले तर साध्या गुळ वापरूनच बनवा. हा चिक्कीचा गुळ वापरून बनवलेले लाडू मला तरी नाही आवडत. आता काय ऑप्शन नाही आहे, कारण आता जर त्याने आणलंय चुकून तर बनवलेत मी. आता हे पण मला बनवताना समजलं की हा चिक्कीचा गुळ आहे, कारण त्याचे असे दोरे दोरे यायला लागले. तर साधा गुळाचे असे दोरे नाही निघत जेव्हा आपण बनवायला घेतो लाडू. आणि आता थोडंसं अजून बाकी आहे. मी 2दा गरम केलं हे आणि अर्धे बनवलेत. एकदम थोडंसं राहिलंय तर मी ठेवले गरम करायला, तुम्हाला दाखवते. आता मी ठेवलंय परत हे गरम करायला. तर हे थोडंसं गरम झालं तर ते सुटसुटीत होईल, नाही तर हे एकदम कडक झालंय तर निघत पण नाहीये. तर ठेवा की साधा गुळ वापरायचा आहे. ओके, आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. तर ओके, आता सगळे लाडू बनवून घेते आणि मग काय होते पुढे ते पाहण्यासाठी स्टे ट्यून.